डॅडी या जावई बा आता आलाच आहात तर सांगा काय सेवा करू तुमची? तुम्हीच त्यांना बोलवणं पाठवलं आणि तुम्हीच विचारताय. अरे हा आता आठवलं. ए सूर्या, अरे असं काय करतो बाबा? अरे सगळं पुरावे आमच्याकडे आहेत. तुझी बहीण बी आमच्या ताब्यात आहे आणि तू असं काहीतरी केलंस ते हे सगळं होणारच ना. मग मी म्हणतो काय गरज होती तुला शानपणा करण्याची? आता यांना कसं वाचवणार तू? हे आमचे गुन्हेगार आहेत, यांना शिक्षा तर होणारच. डॅडी सूर्या, हे असं काय करत जाणं का? किती वेळा सांगायचं तुला? आता हे दोघं गेले असते ना ढागात. डॅडी उद्या होणार आहे तुमची सुटका. हा मग आम्ही सोडणार सगळ्यांना. आम्ही आमचा शब्द बदलणार नाही. कोर्ट आम्हाला सोडणार, आम्ही आणणार. हा पर तू शांत राहील. तू शानपणा केला का आम्ही येडेपणा केलाच म्हणून समज. निघत छत्री. ए तू चला जा आतमध्ये, चल आतमध्ये. डॅडी मी काय म्हणतो, तुम्ही सगळ्यांना आणून आपल्याच घरात का डांबून ठेवलंय? कसं आहे छत्री, माणसाच्या डोक्याला एकदा कीड लागली ना मग सगळ्या जगाचा विचार करतो. पण आज चूक निशाणावर असलं टार्गेटच विसरतो. आणि जो टार्गेट विसरतो त्याच्या हातात काय लागतं? तेलही गेलं, तूपही गेलं, हाती आलं तो पाटणे. हुशार आहे. ए चल निघ तू, चल ना. याला डोसायची एवढी काय गे? लय माझात बोलली होतीस ना, माझा दादा येणार आणि तू मला सोडणार नाही. काय झालं का मग पुढं? त्याला काय वाटतंय माहितीये का, ही केस नील झाली की डॅडी तुला सोडून देणार आहे का नाही? तसं काही बी होणार नाही. आता जेव्हा हा खेळ संपल ना तेव्हा तुमच्या सगळ्यांच्या चिंदड्या दामदुडुम दा. सूर्या, आपल्या बागोला नाही शोधू शकलो मी. सूर्या, सूर्या, असं खचून जाऊ नकोस. हे बघा, आजची रात्र जरी वैराची असली तरी उद्याचा दिवस आपला आहे. देवी आईचा आशीर्वाद आपल्या पाठीमागे आहे. देवी आईचा आशीर्वाद असताना तर भागू आपल्या सोबत असती. आई, मी आज फक्त प्रश्न घेऊन आलोय तुझ्या समोर. उत्तर तुला द्यायचेत. काय माझ्या सेवेत कमी पडलं ग? अजून किती दिवस या राक्षसांनी त्या लोकांना त्रास देताना बघत राहायचं आम्ही? कधी जाग येणार आहे तुला? हा न्यायाच्या विरोधात उभं राहणाऱ्याला ना कुणीच वाली नाहीये. तू पण नाहीयेस. का असं? अगं, आजपर्यंत माझ्या प्रत्येक बहिणीमध्ये तुला बघत आलो.
आणि आज त्याच बाबूला त्या राक्षसाच्या ताब्यात बघायचं का मी? लहान मुलं तुझ्या चरणावरची फुलं असतात ना ग, मग त्या फुलांना चिरडणाऱ्या त्या राक्षसाचं काहीच का करत नाहीस तू? अगं माझ्यावर विश्वास ठेवून माझ्या भागूसाठी इतकी वर्ष वनवास भोगत आलेले नर्मदा काकी आणि प्रसाद त्या घरात गेले, आणि जे नको होतं तेच झालं. जालिंदरच्या हाती लागले ते. या सगळ्यात त्यांची काय चूक होती ग? मला सांग. तुझ्या हातात शस्त्र आहेत, पण मग त्याला धार का नाहीये? भक्ताला पूजा करायचा अधिकार असेल, पण मग त्याला अभय का नाहीये? का तू आमच्या पाठीशी नाहीयेस? अगं बोल ना. मी तुझ्यासाठी रक्त वाईन, पण मग तुला माझ्या डोळ्यातल्या पाण्याची स्थान काय? उत्तर दे मला. ठीक आहे, तू आई आहेस ना, मी पण तुझा भक्त आहे. मग तुझ्या भाळी असलेल्या मळवटाची हानी घेऊन सांगतो, जर न्याय झाला नाही तर ह्यो सूर्या जलसमाधी घेणार. सूर्या, स्वाभिमानानं जगता येत नसेल ना, तर मला जगायचं नाही. तर तू ठरवायचं, मला बळ द्यायचं, न्याय द्यायचं, की त्या वैराला यश द्यायचं. अरे नमस्कार कालिंदी मॅडम, नमस्कार. तुम्ही इथं हलाय करा, पण तिचा काही उपयोग होईल असं वाटत नाही. कसे आज संशयित आरोपी जालिंदर निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता होणार आहे. एकतर ना मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नसतो, पण तुम्ही आलाच आहात माझ्याशी बोलायला, तर तुम्हाला एक सांगते, कोर्टाच्या शेवटच्या सुनवाईपर्यंत ना तुम्ही स्वप्नच बघत राहा, कारण तुमच्या कारस्थानांनी कोर्टाचा निकाल नाही बदलला. केस शेवटी मीच जिंकणार. बघितलं छत्री, अरे याला म्हणतात कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. हा, यांच्या कॉन्फिडन्सची हवाच काढूया. पुई बघू तुमचा मात जिंकतोय का माझा अभ्यास. करा अभ्यास, रंगवा तुमच्या जबाबांचे खेळ. आम्ही बी आमच्या पद्धतीने खेळणार आणि जिंकून बी दाखवणार. वय बाजूला.